श्री विश्वकर्मा इंटरनॅशनल ट्रेड असोसिएशन म्हणजेच विटाचा विश्वकर्मा समाजातील उद्योजकांसाठी प्रत्येक महिन्याचा सेमिनार आणि उद्योजकांना एकत्र आणण्याचा जो संकल्प आहे त्याचाच एक भाग म्हणून 16 मार्च 2025 रोजी सकाळी 9 ते 1 या दरम्यान समाजातील महिला उद्योजकांसाठी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। शर्मन हॉल, गोखले एज्युकेशन सोसायटी, कॉलेज रोड येथे महिला दिनानिमित्त महिला सशक्तीकरण या संकल्पनेतून फक्त महिला उद्योजकांकरिता हा सेमिनार आयोजित करण्यात आला होता। यावेळेस विश्वकर्मा समाजातील महिला उद्योजकांनी अनेक विषयांवर चर्चा केली, तर व्यवसाय करतेवेळी येणाऱ्या अनेक अडचणींवर मात करण्यास प्रोत्साहन देऊन मार्गदर्शन करण्यात आले। चूल आणि मूल हितवर न राहतात महिलांची साथ देऊन समाजाला सुधारण्यासाठी अनेक उपाययोजनांवर चर्चा देखील करण्यात आली। महिलांना आर्थिकरित्या प्रबळ करण्यासाठी महिला उद्योजकांचा संधी तसेच अनेक शासकीय योजना याच्यावर प्रमुख पाहुणे म्हणून दीपाली चांडक मॅडम यांनी महिलांना बहुमोलाचे मार्गदर्शन केले। मोठ्या लेवलवरती याला घेऊन जायचं असेल तर इमिडिएट गव्हर्नमेंट पर्यंत नाही जात, कारण खूपच छोट्या लेवलवरती आहे। पण जे असं इन्स्टंट प्रीमिक्सेस जी लोक बनवतात त्या सगळ्यांनी जर एकत्र येण्याचा प्रयत्न केला आणि प्रोडक्ट रेंज व्यवस्थित बनवली तर माझं असं म्हणायचं आहे की तुम्हाला फक्त डोकळापीठमध्ये काम करायचं असेल, तुम्ही आता त्याच्याबद्दल बोलते, तुम्हाला जर ते शॉपमध्ये विकायचं असेल तर फूड लायसन्स नसेल केलेलं तर त्याची आवश्यकता आहे, फूड लेबलिंगमध्ये जाण्याची आवश्यकता आहे, प्लस त्याचबरोबर मी असं आहे का जीएसटी शिवाय मोठे मॉल मोठे दुकान घेणार नाही। आज जर तुम्ही डीमार्टमध्ये गेलात तर डीमार्ट तुमचं ढोकळापीठ बघून तुम्हाला नक्की सांगेल की मॅडम तुमचं प्रॉडक्ट घ्यायला आवडेल, कारण की डीमार्टला सुद्धा मेंडेट आहे महिलांकडनं प्रॉडक्ट घेण्याचं, बरोबर। फक्त आपल्याला डीमार्टच्या नियमात जाऊन बसायचं आहे, ते नाही म्हणतच नाही, पण त्यांना माहिती आहे की जेव्हा या महिलेला कागदपत्रांची यादी देईल की हे सगळे डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड आहे त्यावेळेस ती महिला तिथून मागे निघून जाईल, कारण की ते विचार करेल की हे सगळे कागदपत्र बनवायला मला 25-30 हजार रुपये खर्च लागतील आणि लगेच डीमार्ट मला कोणती एवढी मोठी ऑर्डर देईल। म्हणून मला असं म्हणायचं की कम से कम ज्यांनी अजूनपर्यंत तो प्रवास सुरू नाही केला त्यांनी प्लीज एकदा डीमार्टमध्ये जा, अशा मॉल्समध्ये जा, त्यांच्याकडनं यादी तर घ्या। यादी घेतल्यावरती लक्षात येईल की मला जर माझा बिझनेस घरातून बाहेर टाकायचा असेल, आता मला शॉप लेवलवरती जायचं असेल ना, तर मला कोणती कागदपत्र लागतात आणि आज लगेच ती कागदपत्र करण्याची माझी मानसिक आणि आर्थिक तयारी नसेल, पण मी स्वतःच्या पैशाची जुळवाजुळव करत पुढच्या 6 महिन्यात पुढच्या 3 महिन्यात निश्चित त्या प्रवासाला सुरुवात करेन। उपस्थित महिला उद्योजकांनी स्वतःचा परिचय देऊन आपल्या व्यवसायाची माहिती दिली। विटाच्या ह्या उपक्रमाचे महिलांनी भरभरून कौतुक केले। या कार्यक्रमासाठी विटाचे अध्यक्ष आनंदराव सूर्यवंशी, विटाचे उपाध्यक्ष राजेंद्रजी जाधव, विटाचे सेक्रेटरी नारायणराव क्षीरसागरसह सेक्रेटरी विश्वकर्मा शार्दूल आणि खजिनदार महेशजी वाघ यांनी खूप मेहनत घेतली। तसेच महिला उद्योजकांसाठी अनेक सेमिनार देखील आयोजित करण्यात येणार आहेत, ज्यामुळे तळागाळातील प्रत्येक महिला उद्योजक होईल असा संकल्प करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली। मी दीपाली चांडक आणि श्री विश्वकर्मा इंटरनॅशनल ट्रेड असोसिएशनच्या माध्यमातून आज महिला दिनानिमित्त एक छान उपक्रम घेतला की महिला ज्या ऑलरेडी उद्योग करतात आणि ज्यांना करायचा आहे तर त्यांच्यासाठी ह्या असोसिएशनने हा एक आगळा वेगळा कार्यक्रम की महिलांसाठी उद्योगात कोणत्या संधी आहे आणि शासनाच्या योजना कोणत्या त्यासाठी आमंत्रित केलं, तर सर्वप्रथम त्याचे धन्यवाद। आणि मला असं वाटतं की स्टार न्यूज ब्युरो, नाशिक।